नमस्कार मंडळी. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार याचबरोबर राज्यातील मराठा समाज कोणाला मतदान करणार, ओबीसी समाज कोणासोबत जाणार, एसटी समाज हा कुठे आपलं मत टाकणार, यावर चर्चा सुरू झालेली आहे. असा हिंदू जाती जातीमध्ये विभागला गेला असताना ते मात्र सक्षम आहेत, एकत्र आहेत आणि त्यांना हवा तो लँड जिहाद वोट जिहाद ते करतायत. हो मंडळी, अगदी निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील अशा अनेक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत ज्या आपल्याला हादरवणार आहेत. आपण जाती जातीमध्ये विभागलो गेलो असताना ती मंडळी मात्र पद्धतशीररित्या वोट जिहाद लँड जिहादच्या मागे लागलेले आहेत आणि असंख्य भूखंड गिळंकृत करून बसलेले आहेत, बसतायत मित्रांनो. अशीच एक खळबळजनक घटना पनवेलमध्ये उघडकीस आलेली आहे. पनवेलमध्ये नवीन विमानतळ निर्माण होते, त्याला नवी मुंबई विमानतळ असं आता म्हटलं जात आहे. तर त्या नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या पारगाव दापोली गावाजवळ जेएनपीटी महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या टेकडीवर सुमारे 1 एकर एवढा मोठा भूखंड या मंडळीने हस्तगत केलेला आहे, ग्रॅब केलाय, त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि त्या भूखंडावर अनधिकृतरित्या मजार, दर्गा, खोल्या, मशीद याचं अनधिकृत बांधकामही केलेलं आहे. अतिशय गंभीर घटना आहे मित्रांनो, गंभीर घटना आहे. ती तुमच्यापर्यंत आली की नाही मला माहित नाही, पण ज्या वेळेस तिथे हे सगळं आहे असं कळलं, तिकडचे फोटो बघितले, व्हिडिओ बघितला, त्यावेळेस लक्षात आलं की नाही, हे अतिशय गंभीर आहे. त्या ठिकाणी मशिदीचं बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम अगदी पक्क बांधकाम आहे आणि हे सगळं अनधिकृत आहे. आता तो भूखंड का निवडण्यात आला तेही महत्वाचं आहे, कारण त्या टेकडीवरून भाभा अणुशक्ती केंद्र, जेएनपीटी बंदराकडे जाणारा मार्ग आणि नव्याने होणारा नवी मुंबई विमानतळ हे त्या भागातून नियंत्रित करता येऊ शकतं. या 3 गोष्टी ज्या भारताच्या दृष्टीने किंवा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत, अशा तिन्ही गोष्टी त्या टेकाडावरून नियंत्रित केल्या जाऊ शकतात. आणि असं हे टेकाड किंवा टेकडी त्या लोकांनी गिळंकृत केलेली आहे. कोण आहेत ही लोक मित्रांनो? तर ही लोक आहेत रोहिंग्या. रोहिंग्या आहेत आणि त्यांनी ही टेकडी, या टेकडीवर कब्जा केलेला आहे. आतापासून नाही, जेव्हा नवी मुंबई विमानतळाची घोषणा झाली तेव्हापासून हळूहळू या लोकांनी ही टेकडी कॅप्चर करायला, त्याच्यावर कब्जा करायला सुरुवात केलेली आहे. सॅटेलाइट इमेजवरून 1 एकरामध्ये असलेल्या हा परिसर, तिथे सुरुवातीला पांढरे दगड ठेवल्याचं त्या इमेजवरून कळलं. झाडाखाली पांढरे दगड ठेवण्यात आले आणि मग त्या दगडांचं दर्ग्यात रूपांतर झालं. त्यानंतर तिथे भिंती बांधल्या, विहिरी बांधल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या, गेस्ट हाऊस बांधले गेले, पार्किंगची सोय करण्यात आली. अर्थात हे कोणाच्या आशीर्वादाने घडत होतं? इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम तिथे झालंय, हे नेमकं कोणाच्या आशीर्वादाने घडलं असा प्रश्न आता निर्माण होतोय. नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला टेकड्यांवर हे सगळं उभं राहत होतं आणि सरकारला याची माहिती नव्हती का? हाही प्रश्न आहे मित्रांनो, हाही प्रश्न आहे. विमानतळाला जुलै 2007 मध्ये परवानगी देण्यात आली, तत्वता मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि त्यानंतर इकडे हळूहळू अनधिकृत बांधकाम बांधायला सुरुवात केली, हे दर्गे बांधायला सुरुवात केली आणि हे बांधकाम
साधारणपणे 2011 ते 2013 मध्ये झालेला आहे. आणि त्यावेळेस राज्यात कोणाचं सरकार होतं मित्रांनो? कोणाचं सरकार होतं? हे आशीर्वादाने उभं राहिलेलं आहे. आता हे सगळं उभं राहिलं, उभं केलं गेलं, याच्याबद्दल आवाज उठवला नाही का कोणी? नक्कीच उठवला मित्रांनो. मनसेचे पनवेलचे नेते योगेश चिले यांनी याच्याबद्दल आवाज उठवला. आणि त्यांनी हे सगळं अनधिकृत बांधकाम पहिल्यांदा बाहेर काढलं, व्हिडिओही केला. काय होता तो व्हिडिओ? ऐका मित्रांनो. वापर केलेला आहे. एक सिमेंट कॉन्क्रीटचा आणि लोखंडाचा बुलंद दरवाजा सुद्धा बनवण्यात आलेला आहे. या दर्ग्याच्या बाजूला उभं राहिलं आणि समोर बघितलं तर संपूर्ण नवी मुंबई विमानतळ नजरेसमोर येतं. या दर्ग्या संदर्भात ज्यावेळी तिथल्या गावकऱ्यांशी आपण चर्चा केली त्यावेळी त्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं साधारणतः वर्ष सव्वा वर्षापूर्वी 30 ते 40 लोक तिथे एक मोठी दुर्बीण घेऊन आले होते आणि या दुर्बिणीमधून त्या जागेवरून मुंबई बंदरावरती त्यांची टेहळणी सुरू होती. या संदर्भात वाद सुद्धा झाला होता आणि हा वाद पोलीस स्टेशनला सुद्धा गेला होता. काही वर्षांपूर्वी तिथे पाकिस्तानी नागरिक आढळल्याचं सुद्धा तिकडचे ग्रामस्थ म्हणतात. तुम्ही जर त्या जागेवरती गेलात तर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तिथे जो दर्गा बनवण्यात आलेला आहे हा दर्गा अनधिकृत आहे. त्या बांधकामांना कोणत्याही शासकीय व्यवस्थेची परवानगी घेण्यात आलेली नाही, कोणत्याही प्रशासनाची परवानगी त्यांना नाहीये. त्या जागेचा मालकीचा सुद्धा वाद आहे. आमच्या माहितीप्रमाणे ती वन खात्याची जागा आहे. तर अशा प्रकारे योगेश चिले यांनी याच्यावर आवाज उठवला. पण हिंदू झोपलेला असतो, तो त्याच्या पुढे जाऊन काहीही करत नाही. तसंच झालं, शांत झालं. अगदी हे प्रकरण मागे पडलं. आता थोड्या दिवसांनी ते संपूर्ण टेकाड वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे असं जर घोषित झालं ना, तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. आणि लँड जिहाद म्हणतात ना, तो हा लँड जिहाद आहे. हे अनधिकृत बांधकाम सिडकोच्या कार्यक्षेत्रात आहे. वर्तमानपत्रामध्ये ही बातमी ज्यावेळेस प्रसिद्ध झाली त्यावेळेस सिडकोकडून या अनधिकृत बांधकामाबाबत किंवा हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. पण अद्याप हे बांधकाम पडलेलं नाही किंवा पाडण्यात आलेलं नाही आहे मित्रांनो. हे सगळं जे त्या टेकाडावर उभं राहिलेलं आहे ना, ते सगळं अक्षरशः पूर्ण प्लॅनिंगने केलेलं आहे. पूर्ण प्लॅनिंगने केलेलं आहे. इथे एक दर्गा सांभाळणार आहे, त्याचं नाव आहे सुफी मोहम्मद शाह कादरी उर्फ सोहराब बाबा. आता हा सोहराब बाबा कोण? तर तो म्हणतो की मी पश्चिम बंगालमधून आलेलो. त्याच्याकडे आधार कार्ड आहे, वोटर कार्ड आहे, तो पश्चिम बंगालमधून आला म्हणून सांगतो. पण मित्रांनो, रोहिंग्या कुठे आले पहिल्यांदा? सगळे पश्चिम बंगालमध्ये आले. आणि मग तिथे आधार कार्ड मिळवली, तिथे वोटर कार्ड मिळवले आणि मग हे ही मंडळी संपूर्ण भारतभर पसरली. आणि हा जो सोहराब बाबा आहे हा नक्कीच रोहिंग्या असावा असा संशय आहे मित्रांनो. असा संशय आहे. अर्थात पोलिसांनी जर काय कारवाई केली तर या सोहराब बाबाचा पोल खोल होऊ शकतो. पण अद्याप पोलिसांनी त्याला हातही लावलेला नाही. हातही लावलेला नाही. आपण योगेश चिले काय म्हणाले ते ऐकलं? योगेश चिले सरळ सांगतायत की ते मी जेव्हा तिकडे लोकांशी संवाद साधायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा काही माणसं आली आणि त्यांच्याकडे दुर्बीण होती. दुर्बिणीतून त्यांनी आजूबाजूचा परिसर निहाळला आणि त्यानंतर तिथे ही बांधकामं झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की ही जागा प्री प्लान करून पकडण्यात आली, नेमण्यात आलेली आहे. असं म्हणतात की त्यांच्याकडे काही टॅक्टिक्स उपकरणं देखील आहेत जी टेहाळणीसाठी वापरली जातात.
मंडळी, जो मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा डेव्हिड कोलमन हेडली हा मुंबईत आलेला होता आणि त्याने संपूर्ण रेकी केली होती. ही टेकडी म्हणजे बाबा अणुशक्ती नगर केंद्र, त्यानंतर नवी मुंबई विमानतळ आणि JNPT बंदराकडे जाणारा मार्ग, अशा तीन महत्वाच्या ठिकाणांवर नियंत्रित करणारं हे टेकाड आहे. तिथून या सगळ्याची रेकी झाली का मित्रांनो? खरंच भयंकर आहे. भयंकर आहे हे. आता तिथे त्या गोष्टीची तक्रारही पोलिसात करण्यात आली. कोणतरी प्रेम पाटील नावाचा एक तरुण होता, त्यांनी त्या गोष्टीची तक्रार केली, कारण तिथे राष्ट्रध्वज एका बांबूला बांधला होता आणि त्याच्यावरती हिरवा झेंडा होता. काय आहे हे? काय आहे? इतकं मोठ्या प्रमाणात होत असताना मंडळी तिथे कोणाचंही लक्ष नाही. पोलीस काय करतायत, प्रशासन काय करतायत, सिडको काय करतायत? आणि ही मंडळी, ही रोहिंग्या तिथून येतात आणि आपली सुरक्षा घालवून टाकतायत. आपल्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. आणि आपण मात्र मराठा, OBC कोणाला मतदान करणार यातच मशगूल आहोत. यातच मशगूल आहोत मित्रांनो. मंडळी, अनेक वेळा तुम्ही बघितलं असेल, मुंबई विमानतळावर, इंटरनॅशनल विमानतळ असेल किंवा डोमेस्टिक असेल, विमान उतरताना ते बैल बाजार इथून खाली येतं. ते एक टेकाड आहे आणि सगळ्यात पहिलं दर्शन मुंबईत येताना घडतं ते हिरव्या झेंड्याचं. मंडळी, बैल बाजार हा भाग, ते टेकाड अगदी पद्धतशीरपणे ताब्यात घेण्यात आलं. तिथे अनधिकृत बांधकामं झाली, तिथे मशिदही झालेली आहे. मंडळी, तीच टेक्निक आता नवी मुंबई विमानतळाबद्दल वापरली जाते का? मंडळी, विचार करा. विचार करा, डोळे उघडा, कान मोकळे ठेवा आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करा. कारण अजून काही दिवसांनी तुम्ही मतदानासाठी बाहेर पडला नाहीत, तर मात्र हा रोहिंग्यांचा वेडा उद्या तुमच्या घराच्या भोवताली जरी पडला तरी आश्चर्य वाटायला नको. असो मंडळी, नवीन माहिती हातात आली, पोटतिडकीने तुमच्या समोर मांडली. आवडली तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.